नमस्कार. इन्फिनिटी अकॅडमी प्रस्तुत घे भरारी या कार्यक्रमात मी प्रसाद बेडेकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. वेगवेगळ्या लोकांशी आतापर्यंत आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारल्या, त्यांचा प्रवास ऐकलाय, त्यांचे अनुभव ऐकलेत. आज आपल्यासोबत एक अत्यंत खास व्यक्ती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष, त्याचबरोबर सारथी या संस्थेचे डायरेक्टर आणि शाहू अकॅडमी इथे शिकवणारे अधिव्याख्याता असणारे माननीय श्री मधुकर कोकाटे सर. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजवरचा हा सगळा प्रवास कसा झाला आणि त्यांना या प्रवासात काय काय अनुभव आले. कोकाटे सर नमस्कार आणि तुमचं आमच्या या खास कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. मी आता बऱ्याच सगळ्या गोष्टी तुमच्याबद्दल सांगितल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तुम्ही होतात, सारथी या संस्थेचे सध्या तुम्ही डायरेक्टर आहात. पण मला ना इथं येण्याच्या पूर्वी आपल्या भूतकाळात जरा डोकवायचंय. कसं ग्रूमिंग झालं मधुकर कोकाटे सरांचं? कशा प्रकारे तुमचं सगळं बालपण गेलं, कसं शिकलात आणि इकडे कसे आलात? तसा मूळचा मी ग्रामीण भागातला आहे. बर. आता अगदी सांगायचं झालं तर कुठलं तरी गाव सांगावं लागेल जिल्ह्यात. मी अमरावती जिल्ह्यातला. ओके. तिथंच मी शिकलो माझ्या गावामध्ये मॅट्रिकपर्यंत. आणि शिक्षणाकरता त्यावेळची जी ग्रामीण भागातल्या मुलांची पद्धत होती की शहरात गेल्यानंतर कुठला विषय घेतात, आम्ही तो ॲग्रिकल्चरच घेतला. बरं. आवड म्हणून नाही, पण सर्वजण कळपाने जातात, आम्ही त्या कळपात गेलो आणि कळपात राहणं तेव्हापासूनच शिकलो. ते शिक्षण झालं. MPSC UPSC बद्दल कळायला लागलं. UPSC असं वाटायला लागलं खूप टॉल ऑर्डर आहे आपल्यासाठी. MPSCत प्रयत्न केला आणि MPSC मध्ये बऱ्यापैकी यश मिळालं. MPSC जो काय अभ्यास तुम्ही केलात सर, तो कुठे केलात आणि त्या परीक्षेची माहिती वगैरे तुम्हाला कशी मिळाली? त्यावेळेस मी अकोल्याला एक कृषी विद्यापीठ आहे आणि तिथं काम करत असताना निरनिराळ्या व्यक्ती मला भेटल्या. प्राध्यापक असतील, आणखी वरची मंडळी असतील, आमचे सहकारी असतील, विद्यार्थी सुद्धा असतील. आणि तिथे मग बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या. ग्रामीण भागात त्या आम्हाला त्यावेळेस माहिती नव्हत्या. आजच्यासारखं त्यावेळेस काही असं कोचिंग क्लासेस वगैरे असे प्रकार नव्हते, अजिबात नव्हते. त्यामुळे काही मंडळींनी सांगितलं, असं वाटलं की आपण एक प्रयत्न करावा. स्वतःच्या अभ्यासावर, तयारीवर कॉन्फिडन्स होता, परंतु काय करावं हे माहिती नव्हतं. आणि उगाच म्हणणार नाही खूप समाजसेवा करायसाठी आणि वगैरे हे काही असं अशा प्रकारचं सांगायचं असते असं मुळीच नाही. स्वतःचं करिअर हेच एक ध्येय होतं. आणि तिथे मग मी तिथेच अभ्यास केला. तिथल्या विद्यापीठांनी मला खूप सहकार्य केलं. लायब्ररी असेल, लायब्ररीयन्स असतील. मला आजही तिथले PP देशमुख नावाचे चीफ लायब्ररीयन आठवतात. गोपालकृष्णन नावाचे व्हाईस चान्सलर आठवतात. त्या मंडळींनी खूप सहकार्य केलं. तिथेच अभ्यास केला मी. आणि 1979 साली मी उपजिल्हाधिकारी म्हणून सिलेक्ट झालो. वा. आणि मग या प्रवाहात आलो, त्या प्रवाहातून या प्रवाहात आलो. इथे आल्यानंतर मग काय एकदा सरकारी या यंत्रणेत आल्यानंतर मग तिथे जसं तुमचं आयुष्य असते, तिथं काम करायचं असते. सुरुवातीला तरुण होतो, जिद्द होती, खूप काहीतरी करावं असं वाटत होतं, तेही केलं. नंतर हळूहळू जिद्द जी आहे ती मागे पडत असते आणि यंत्रणेत जे काम करायचं, यंत्रणा तुम्हाला एक वेगळी ऑपरेट करत असते. खूप गप्पा नाही मारायच्या की मी असं केलं तसं. ज्या संधी मिळतात त्या करत असतो आपण. प्रत्येकाच्या याच्यामध्ये एक समाजसेवकी असतो, एक करिअर सांभाळणारा. सर तुम्ही आता खरं तर फार महत्वाचं वाक्य बोललात, मला तुम्हाला इंटरप्ट करावं असं वाटलं. त्यामुळे आपली वैयक्तिक जिद्द ही सरकारी यंत्रणेत गेल्यानंतर थोडीशी मागं पडून सरकारची जी जिद्द असते ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते. म्हणजे पण प्रसंगी मुरड घालावी लागते आणि मुरडी घालावी लागते. पण आपण जर आपली वैयक्तिक जी जिज्ञासा आहे ते करिअरसाठी आपण करतो, ते जर जिवंत ठेवली, तुम्हाला वाटतंय बऱ्यापैकी स्वतःसाठी काम करता येते. आणि यंत्रणेत तर तुम्हाला काम करायचंच असते आणि आपण जसं म्हणता थोडीशी मुरड घालावीच लागते. आणि तसं नाही झालं तर मग अपॉर्च्युनिस्ट होतो आपण आणि मग आपला फोकस बदलतो. तर यंत्रणेमध्ये तुम्हाला जे काम दिलेले असते, जे उद्देश असतात तिथले, तर प्रामाणिकपणे मला वाटतं तेही करू शकतो आपण. थोडंसं त्याला हायर वेटेज द्या, जिद्द आहे त्याला थोडं कमी द्या, पण करा. महत्वाची गोष्ट बोलताय सर तुम्ही. कारण यामध्ये काय आहे की
बरेचसे जण ज्या वेळेला ही मुलाखत पाहतील त्यांनी हे वाक्य मला वाटतं लक्षात ठेवावं की सरकारी यंत्रणेत गेल्यानंतर ऑपॉर्च्युनिस्ट होता कामा नये. आपण आपली वैयक्तिक जिज्ञासा कायम ठेवून आपण तिथे काम करत राहिलं पाहिजे, पण त्या यंत्रणेचा भाग बनू. बरोबर बरोबर. कदाचित मला चांगले गुरुजन मिळाले असतील ज्यांनी हा विचार माझ्या डोक्यात रुजवला. कदाचित मला अनुभव मिळताना मी स्वतः तयार झाला असेल. मला निश्चित उत्तर त्याचं देता येणार नाही, पण आपण म्हणता असं झालेलं आहे की पर्सनल जिद्द जी आहे ती जिवंत ठेवली, पण ती यंत्रणेमध्ये जे काम करावं लागतं, सरकारमध्ये जे काम करावं लागतं त्याच्यावरती अशी ओव्हर पॉवर कधीच होऊ दिली नाही आणि ते बॅलन्स ठेवलं आहे. त्याचा बेनिफिटही मिळतो. त्यामुळे तुम्हाला ऑपॉर्च्युनिस्ट म्हणून जो शिक्का असतो तो तुम्हाला लागत नाही. मला खूप अनुभव मिळाला तिथे. मराठवाड्यासारख्या भागामध्ये मी खूप वर्ष काम केलं आणि मला सुदैवाने मी नांदेड जिल्ह्यात असताना त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव आपलं शंकरराव चव्हाण त्यांच्याशी संपर्क आला. त्यांनी माझं काम जवळून बघितलं. त्यांना मी बरा वाटलो म्हणावं लागेल. त्यांनी मला तिथे नेलं त्यांच्या ऑफिसमध्ये. मला OSD म्हणून नेमलं, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, आणि चांगला दर्जा दिला. आणि मग त्या मुख्यमंत्री कार्यालयावर बरंचसं काम मी सांभाळायला लागलो आणि फार कमी वेळामध्ये मी ते स्किल ॲक्वायर केलं. तिथे त्याचा मला खूप फायदा झाला. त्याच्यानंतर मी जवळजवळ 9-10 वर्ष त्या कार्यालयामध्ये, मग ते मुख्यमंत्री कोणी असो, त्याच्यानंतर शरद पवार साहेब आले, ते 2-3 वेळा मुख्यमंत्री होते, सुधाकरराव नाईक होते, इतकंच कशाला मनोहर जोशी सुद्धा पक्ष वेगळा होता त्यांच्यापर्यंत, ते मुख्यमंत्री होते, त्यांच्याही काळात काम करायला मिळालं. पण त्यांच्यासोबत काम करताना आम्ही सांगितलं की जरी आम्ही शासकीय सेवेतले होतो तरी जेव्हा पक्ष बदलतो तेव्हा राजकारणी मंडळीचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो पूर्ण विचारसरणीच वेगळी असते. त्यामुळे अशा ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असं नसतं, हे इथं जे क्वालिटीचं काम करतो आपण, हा तुमचा समजच चुकीचा आहे. त्यांनी समजावून सांगितलं. त्यांना असं नसते, राजकारण फार वेगळं असते, आम्ही जोडून बघितलं, आम्ही त्याचा भाग्य होऊ शकतो. आणि बाहेर पडलो आणि तोपर्यंत माझं IAS मध्ये नॉमिनेशन झालं होतं आणि मला पहिला जिल्हा जो मिळाला, ठाणे जिल्हा मिळाला, त्या जिल्हा परिषदेचा मी CEO होतो. अतिशय मोठा जिल्हा, आदिवासी. आज 2 जिल्हे झाले त्याचे, फार मोठा जिल्हा होता. मुंबईच्या लगतचा ठाणे आणि पालघर आता आज वेगळं झाले, पण पहिले ते एकच होते. त्या ठिकाणी मला खूप चांगलं काम करायला मिळालं. त्याच्यानंतर मला महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून काम करायला मिळालं. मग ते कल्याण डोंबिवलीची महापालिका असेल, नवी मुंबईच्या महापालिकेमध्ये 3 वर्ष मी आयुक्त होतो. मला उस्मानाबाद सारख्या मराठवाड्यामधल्या जिल्ह्यामध्ये की जिथे मी माझा प्रोफेशन सुरू केला होता, ट्रेनिंग सुरू केलं होतं, त्या ठिकाणी मला जिल्हाधिकारी म्हणून जायला मिळालं. आणि वेगवेगळे अनुभव तुम्हाला येत. कसं असते, ज्या ठिकाणी आपण एखादी करिअरची सुरुवात केली त्या ठिकाणी तिथलं सर्वोच्च पद मिळण्याचा आनंद तो वेगळाच असतो. सर, मला तिथेच यायचंय आता. ज्या परीक्षेचं नावच तुम्हाला माहिती नव्हतं ते सहकाऱ्यांमुळे तुम्हाला कळलं, MPSC परीक्षेच्या आयोगाचे तुम्ही अध्यक्ष झाला, तो अनुभव तुमचा कसा होता, कसा गेला तो काळ, आणि तुम्ही तुमच्या अध्यक्षपदाच्या काळात काय काय बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला? निश्चित मी सांगेल, पण त्यापूर्वी 1 मिनिट असा घेईल की उस्मानाबादहून आल्यानंतर मी पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी होतो आणि फार मोठा काळ होतो जिल्हाधिकारी. 4-4.25 वर्ष इथं होतो. उस्मानाबादला असताना MPSCचा संबंध फारसा येत नव्हता. ते काही सेंटर नव्हतं MPSCचं किंवा ऍक्टिव्हिटीचं सेंटर नव्हतं. पण पुण्यात आल्यानंतर पुणे हे महाराष्ट्रातल्या MPSCच्या ऍक्टिव्हिटीचं प्रमुख केंद्र आहे. सर्व परीक्षा तिथे होतात. विद्यार्थी सुद्धा, मी पुणे जिल्हाधिकारी असताना डेव्हलपमेंट अशी झाली होती की सर्व मुलं कोचिंग क्लासेस जे आहेत ते जॉईन करायचे. एका मार्कासाठी जो एक आटापिटा चालतो त्याचा परिपाक म्हणून हे इथले जे कोचिंग क्लासेस आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे जवळजवळ असं म्हणतात की 70,000 ते 80,000 मुलं इथे, किंवा त्यापेक्षाही जास्त किंवा की पाहणी केली नाही, मोजदार केली नाही त्याचे, पण खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतात. आणि MPSCचं सुद्धा केंद्र जे आहे परीक्षा घेण्याचं, असं इंटरव्ह्यू घ्यायचे असतील किंवा आणखीन कुठलं असेल, इव्हन इथं विद्यापीठ आहे, विद्वान लोक खूप आहेत पुण्यामध्ये, ते पॅनेलवर आहेत अनेक लोक. तर पुण्याला आल्यानंतर MPSCशी ह्याने त्या पद्धतीनं खूप संपर्क आला आणि मला असं वाटलं की आपण या संस्थेबद्दल, म्हणजे या माध्यमातूनच आपण वर आलेलो आहोत. आता ज्या माध्यमातून तुम्ही वर आला किंवा ज्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही आला त्या संस्थेचा प्रमुख होणं
हे कोणाला आवडणार नाही. पण बरोबर, अर्थात जिल्हाधिकारी असताना तो विचार नव्हता तसा. पुढे जेव्हा मग मी आणखी नवी मुंबई महापालिकेत गेलो आणि मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये असताना आम्ही कधी कधी एमपीएससी बद्दल बोलायचो सरकारमध्ये उच्च पातळीवरती. तेव्हा तिथे मी म्हणायचा की हे काय एमपीएससी मध्ये खूप उदाहरण लोक येतात पण ते अगदी रिटायरमेंट नंतर येतात, तर त्यांनी थोडंसं ऍक्टिव्ह स्टेजमध्ये यायला पाहिजे. ही खूप अधिकारी घडवणारी संस्था आहे. या संस्थेमध्ये तसं दिलं पाहिजे. असं होऊ नये की पोस्ट रिटायरमेंट काळ तिथे घालवायचा आणि तिथं आपलं वयोमर्यादा आहे तोपर्यंत काम करायचं आणि निघून जायचं, असं होऊ नये असं मी म्हणायचं. म्हटलं तर तसं शासनामधले जे ऍक्टिव्ह पोस्ट असतात, जिल्हाधिकारी, आयुक्त किंवा आणखीन वरच्या पोस्ट असतात, तिथं अधिकार असतात तुम्हाला. लोकांचे निर्णय कामं असतात, एक रोग असतो आणि कधी कधी त्यात अभिमानी वाटतो, पण त्यात बरीचशी मंडळी त्यात एन्जॉय करतात, काही वाहून जातात. परंतु तिथं असताना मला जेव्हा मला विचारणं झालं की तुम्ही लोकसेवा आयोगात येणार का, त्यावेळेस कसं होतं, आता आपण तो प्रश्न विचारला की एमपीएससीच्या बद्दल. तर एमपीएससी तसं झालं होतं की एमपीएससीची प्रतिमा त्यावेळेस ढागाळली होती. बर, काही भ्रष्टाचाराचे आरोप काही मंडळी चेअरमन असेल किंवा मेंबर्स असतील त्यांच्यावर झाले होते. नंतर काही मंडळींना पोलीस केसेसवर अटकही झाली होती आणि तिथलं सर्व स्ट्रक्चर बिघडलं होतं. परीक्षा होत नव्हत्या, इंटरव्ह्यू होत नव्हते, मुलांचा जे आहे त्यांचं नुकसानही झालं आणि पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे एका संस्थेकडे जिथं करिअर आपल्याला बनवायला मिळतं त्या ठिकाणी असं झालं तर साहजिकच त्या संस्थेबद्दलचा आदर जो आहे तो आदरही राहत नाही, कमी होतो. बरोबर. आणि अशा याच्यामध्ये कसं असतं की अशा संस्थेत जाणं सहसा कोणीही पत्करत नाही. बरोबर, तिथं वेगळे आव्हानं असतात आणि मग ते आव्हानं स्वीकारत तिथं ते निस्तरायचं की आपण काम करायचं. मला विचारणा झाली, प्रामाणिकपणे सांगतो मी नाही म्हटलं. बर, नाही म्हटलं मी. मग मला विचारण्यात आलं की तुम्ही नाही म्हणता, पण तुम्ही जेव्हा एमपीएससी बद्दल बोलायचे तेव्हा तुम्ही असं म्हणायचे की इथं रिटायर्ड लोक नको, इथं ऍक्टिव्ह लोक पाहिजेत. आज मी असं म्हटलं होतं की मी रिटायर झालो नाही, त्यामुळे इथे रिटायर झालेले लोक येत असतात. तेव्हा स्वतःवर आलं तेव्हा तुम्ही स्वतःच्या रिटायरमेंट बद्दल थांबा असं म्हणायला लागले आणि दुसऱ्याला सल्ला देताना ऍक्टिव्ह लोक पाहिजे म्हणताय. हो, मी थोडा वेळ विचार केला तर हो झालं तसं. आणि याचा अर्थ मी बोलत होतो ते चुकीचं होतं की आता काहीतरी चुकीचं करतो. हा, एक अशी दोलायमान अवस्था झाली. एमपीएससी बद्दल आदरच होता. शेवटी असं वाटलं की ठीक आहे, त्यावेळेचे मतं जे होते ते आपले पक्के मतं होते. आज मत बदलायची गरज काय, आज शासनामध्ये खूप मोठं पद मिळत असते, अधिकाराचं पद. बरोबर. तर एमपीएससीत काही अधिकार नसतात, तर घडावं लागतं काही, तिथे कष्ट करावं लागतं. तर मी नंतर हो म्हटलं. मी सेवेत असताना साधारणतः IAS ची सेवा सोडून कोणी जात नाही. तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर साधारणतः जे भ्रष्टाचाराचे आरोप होते जवळजवळ एमपीएससीच्या ऑफिसच्या डिफंक्ट झालं होतं. आणि अनेक वर्षाच्या 3-3, 4-4 वर्षाच्या परीक्षा ज्या त्या व्हायच्या होत्या. मी 2007ला तिथे गेलो, परंतु 2004 या वर्षात ज्यांना डेप्युटी कलेक्टर DYSP म्हणून निवडायचे आहे अशी मंडळींची परीक्षा सुद्धा व्हायची होती. 5-6 दरवर्षी होती ती. तर 3-4 वर्षाचा असं पेंडिंग का होतं, कारण तिथे कामच होत नव्हतं. बॅकलॉग वाढत होतं. बॅकलॉग वाढत होता, कोणी काम करायला तयार नव्हतं. अँटी करप्शनच्या असल्यामुळे चौकशा असं म्हटलं जायचं की जवळजवळ 1/3 ऑफिस रोज अँटी करप्शनच्या ऑफिसमध्ये कुठल्या कुठल्या चौकशीला उत्तर द्यायला जायचं. बापरे, असं म्हणजे. आणि साधारणतः चौकशीचं कसं असतं की अर्ध्या तासाची चौकशी असेल तर दिवस जातो पूर्ण. बोलणार नाही, पण तिथे गेल्यानंतर मला पहिलं आव्हान होतं की एमपीएससीला या संपूर्ण जे चाललेलं आहे तर यातून बाहेर काढावं. कारण संस्थेचा दोष नाही, हा कोणीतरी काहीतरी केलं म्हणून संस्था तशा प्रकारची. बरोबर, संस्था निर्मिती करताना ती अशी वाईट कामासाठी करावी किंवा घोटाळे व्हावे म्हणून आपण करत नाही. कधीच वाईट नसते. बरोबर आहे. मग तो दोष जो आहे तो दोष जर बाजू दूर केला आपण तर मग सर्वांना विश्वासात घेणं. सुदैवाने मी शासनामध्ये चांगल्या वरच्या ठिकाणी असल्यामुळं संपर्क माझा चांगला होता. तर मग काही मंडळींशी मला संवाद करता आला. चौकशीमध्ये सहकार्य, अर्थातच जे चुकीचं असेल, चौकशी होत असेल त्याला सहकार्य केलंच पाहिजे. ते सहकार्य केलं आणि साधारणतः मला
3-4 महिन्यानंतर त्यात यश आलं आणि मी MPSCचे जे यंत्रणा होती तिला साधारणतः पूर्ववत काम करण्याकरता तयार केलं. पहिला बदल काय केला सर तुम्ही? पहिला बदल मी जो केला, पहिला बदल असा केला की UPSC आणि MPSC याच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे सर्वांची मागणी होती की दोन्ही ठिकाणी सारखंच असलं पाहिजे, बर अभ्यासक्रम सारखा असला पाहिजे. ते होत नव्हतं. तर साधारणतः मी आल्यानंतर पहिल्यांदा मी हे केलं की तात्काळ नाही करू शकलो पण सर्व माहिती घेऊन मी अभ्यासक्रम एक केला. बर त्यात निर्णय लोकांची मदत झाली, शासनाची मदत झाली, जे अकॅडमिशियन्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत, सर्वांचं मत घेऊन त्याचा अर्थात मी एकट्याने केलं असं म्हणजे निर्णय माझा होता परंतु सर्वांचं सहकार्य होतं. दुसरा भाग जो आहे तो परीक्षा वेळेवर होत नव्हत्या. बर तर आम्ही शेड्युलिंग त्याचं जे आहे, शेड्युलिंग कठीण होतं कारण 3-4 वर्षाची प्रेग्नन्सी होती. तर ते शेड्युलिंग करता पहिल्यांदा आम्ही पहिल्या वर्षात मला नाही करता आले पण पहिल्या वर्षाच्या शेवटी दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला मी पूर्ण वर्षाचं शेड्यूल देणं सुरू केलं आणि त्यात जाहीरही केलं, वेबसाईटवर टाकलं आणि त्यात सर्वांना सांगितलं की मी करतोय हे. कदाचित किती यश मिळालं मला माहिती नाही. तर प्रामाणिकपणे कसं असतं, तुम्ही प्रामाणिकपणे लोकांच्या समोर गेले, विद्यार्थ्यांच्या समोर गेले आणि तुमची कळकळ जर तुम्ही करत असाल तर लोक लक्षात घेतात, असा माझा अनुभव आहे. कोणी टीका करतं असं नाही. तुम्ही करत असाल तर लोक प्रयत्नाला दाद देतात, सहकार्य करतात आणि टीका करीत नाही. त्यात पहिल्या वर्षी पाहिजे तेवढं यश आलं नाही पण नंतर मात्र शेड्यूल बरोबर बऱ्यापैकी व्हायला लागलं. बरोबर. मी असं दावा करत नाही की MPSC मध्ये बिलकुल जसे UPSC होतं तुम्ही तारीख हुकूम बिलकुल त्याच दिवशी झालं, परंतु फारसा बदल त्याच्यामध्ये करावा लागला नाही, बऱ्यापैकी सेट झालं ते. आणि माझं तिसरं जे ध्येय होतं तिथे गेल्यानंतर, मी पुण्याचा जिल्हाधिकारी असताना इथे कम्प्युटरायझेशनचं खूप मोठं काम केलं. ओके. आणि लोकांना त्यांची जी कामं आहेत, सर्वच जण काही तिथं केसेस असतात त्याच्याकरता येत नसतात, परंतु अनेकांना अनेक प्रकारचे दाखले, सर्टिफिकेट्स, लायसन्स किंवा कागदपत्रांच्या अडचणी त्या अनेक वयाचा दाखला लागतो, उत्पन्नाचा दाखला लागतो, जातीचा दाखला लागतो, राशन कार्ड लागते, खूप गोष्टी असतात. त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांच्याचकडे जास्त काम असते. मी साधारणतः असंही केलं की मी अभ्यास केला एक की हे कामं जे आहेत लोकांचे तात्काळ करायचे असतील तर काय केलं पाहिजे. काही गोष्टी 6-6 महिने 1 वर्ष लागत होतं. त्या गोष्टीची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की प्रत्यक्षात त्याला 1 दिवस लागतो, मग तो 1 दिवस 6 महिन्यानंतरचा निवडतो. अरे बापरे. तर मग तो मी असा विचार की तो आधीच निवडला, ज्या दिवशी अर्ज दिला त्या दिवशीचा निवडला तर 1 दिवसात काम होईल. आणि ते बऱ्यापैकी यशस्वी झालं. लोकांना 1 दिवसात मी डॉक्युमेंट द्यायला लागलो. 1 दिवसात आणि कमी खर्चात. 20 रुपयाची फी ठेवली होती, फुकट नव्हतं. आणि मी एक NGO ला दिलं काम आणि त्यात महिलाच ठेवल्या. गव्हर्नमेंट यंत्रणेशी संपर्क ठेवला नाही. शिक्षण गव्हर्नमेंटचं होतं, म्हणजे शासकीय यंत्रणेचं असायचं, परंतु जी फ्रंटलाईन जी होती ती महिलांच्या स्वरूपात एका NGOची होती. त्याला खूप चांगलं यश मिळालं मला. आणि लोक त्याला बोलायला लागले की इथं करप्शन नाही, कारण गेल्यानंतर तुमचं काम जे होत नसेल तर कारण मिळायचं, होत असेल तर वांगाकडून मिळायचं. अगदी रेल्वे रिझर्वेशनची जशी पद्धत आहे की तुम्ही तुमचा तो नंबर दिला, कुठला पॅन नंबर की काय म्हणतात, की तो नंबर फीड केला की लगेच तुम्हाला तुमची स्थिती माहीत पडते, तुमची वेटिंगवर आहे, कन्फर्म झालं काय आहे. ती सिस्टम केली. तुम्ही जर येत नसाल तर फोन करा त्या नंबरवर, तुमचा टोकन नंबर टाका, लगेच सांगतो तुमच्या प्रोसेसमध्ये आहे, तुमचं काम झालं, येऊन सर्टिफिकेट घेऊन. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी डिजिटलाइज आणि कॉम्प्युटराइज काम करण्याचा प्रयत्न. लोकांचा त्रास कमी केला, खूप यश मिळालं त्यात. त्याची राज्यामध्ये तारीफ खूप झाली. मी काही वैयक्तिक म्हणून ते केलं, काही ठिकाणचे पाहून त्यातले दोष काढून मी सिस्टीम निर्माण केली होती. अगदी मला आठवते गुजरात राज्याने सुद्धा त्याचं रेप्लिका केली आमच्या सुरतला. त्यावेळेस आताचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी, ते त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री, त्यांनी स्वतः इंटरेस्ट घेतला, स्वतः माझ्याशी बोलले होते त्यावेळेस आणि केलं त्यांनी. म्हणजे आनंद याचा आहे की ते आज देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी असं म्हणून मला नाही सांगायचं की कोणीतरी त्याच इंटरेस्ट घेता त्यांना चांगलं वाटलं. आणि हे आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतंय. मग तीच पद्धती जी आहे तशाच प्रकारची MPSC का होऊ नये, का आणू नये आपण, म्हणून तुम्ही ती इकडे जे एक सर्व मानवी याचं जे चेकिंग आहे ते जर मी कॉम्प्युटराइज चेकिंग केलं तर वेळी वाचू शकतो, चुका वाचू शकतात, क्विकनेस येतो, आरोप होत नाही. करेक्ट.
अशा प्रकारचं जर केलं तर काय होईल तिथं ते एमपीएससीचा चेहरा बोरा पडेल. म्हणून मी ती सिस्टीम अशी केली की ऑनलाईन अर्ज करायचे. बरं. पण ऑनलाईन अर्ज करायचं डॉक्युमेंट अजिबात द्यायचे. म्हणजे हे तुम्ही 2007-8 मध्ये केलं. 8 मध्ये. कारण आता त्याच्यावर एवढी आरडाओरडी होते ऑनलाईनची. 8 मध्ये केलं मी. आणि त्यावेळेस काय व्हायचं की अर्ज करायचे लोक त्याला खूप सर्टिफिकेट लावायचे. ते पोत्याने अर्ज यायचे, अधिक गहाळे व्हायचे कधी कधी, आणि लाखांनी अर्ज होते ते मग सर्व तपासायचे. बरोबर. मेकॅनिकल तपासायचं म्हटलं तर शेवटी मानवी मर्यादा आहेत. माणसाची एखादी चूक होऊ शकते. एक चूक झाली की फार त्रास व्हायचा, कोर्टात जायचं प्रकरण, कोर्टावर प्रचंड आमचा वेळ खर्च व्हायचा, पैसे खर्च व्हायचे आणि लोकांना नाही मिळत, न्याय मिळत नव्हता. पण जेव्हा कॉम्प्युटराइज केलं मी सांगितलं की आज बेडेकर आहे, बेडेकरांनी अर्ज केला, बेडेकर म्हणतात माझं नाव बेडेकर आहे ना, आहे. ते म्हणतात मी ग्रॅज्युएट आहे, त्यांचं वय इतकं आहे तर आहे. सेल्फ अटेस्टेशन तुम्ही सुरू केलं. सेल्फ तुम्ही भरा त्यात मी हा आहे, तुम्हीच तुमचे डॉक्युमेंट जोडून द्या. डॉक्युमेंट नाही द्यायचे. ओके. तुम्ही तुमची माहिती देऊन अर्ज भरायचा. बरं. आणि सर्व कॉलम भरले की ते येईल की तुम्हाला, आणि मी अशी सिस्टीम केली होती सुरुवातीला की ते भरल्या गेल्यानंतर तुम्हाला प्रिलिमचं हॉल तिकीट. अरे म्हणजे तुम्ही आता जे चालू आहे ते साधारण 13 वर्षापूर्वी केले. ते मग नंतर थोडंसं हे झालं, त्यात हॉल तिकीट लगेच देत नव्हते, दुसऱ्या टप्प्याला द्यायचे. ते ठीक आहे, थोडा वेळ लागायचा, पण काही वाईट नव्हतं. जर तुम्ही असा अर्ज दिल्यानंतर तुम्ही जर मेन करता क्वालिफाय झाले, त्याही वेळेस आम्ही त्यांना डॉक्युमेंट मागत नव्हतो. पण मेन पास झाल्यानंतर जेव्हा तो इंटरव्ह्यू करता क्वालिफाय व्हायचा त्यावेळेस आम्ही सांगायचे की तू आता हार्ड कॉपी डाउनलोड कर, त्याच्यासोबत सर्टिफिकेट जोड आणि इंटरव्ह्यूला येताना ते घेऊन ये. सगळी सिस्टीमच तुम्ही. काय झालं की आज 3 लाख मुलं परीक्षेला बसतात. 3 लाख मुलांचे सर्व डॉक्युमेंट तपासण्याच्या ऐवजी आम्हाला 400 लोकांचे 500 लोकांचे डॉक्युमेंट तपासायला म्हणजे मानवी हस्तक्षेप जो आहे. आणि मग माझं जर 3 लाखाच्या ऐवजी 500 लोकांचे किंवा 800 लोकांचे किंवा 1000 लोकांचे ज्या प्रमाणे ते करावे, आणि ते त्याच दिवशी चेक व्हायचे, ज्या दिवशी सेम डे. त्याच्यात प्रिसिजन पण आला. त्यात आलं तर तो विद्यार्थ्यांनाही खूप चांगला वाटायला लागला. आणि त्याचं डॉक्युमेंटेशन होतं प्रत्येक याच्यावरती. मी अर्ज करताना काय केलं होतं तेच मला द्यावं लागेल, आज काय ते देता येणार त्याप्रमाणे. म्हणजे असं की त्यात कॉम्प्युटर सर्वच मेमरीमध्ये ठेवतो. बरोबर आहे. तर त्याचा फायदाही झाला. मला काही पत्रकारांनी विचारलं की काय तुमची सिस्टीम आहे. उद्या जर कोणी सांगितलं मी माझं नाव मोहनदास करमचंद गांधी आहे आणि मी अंकित चित्र टाकलं, तर म्हटलं कॉम्प्युटर ऍक्सेप्ट करतो. मग तो आहे की नाही मला त्याची देणं घेणं नाही. मग तेव्हा असं कसं कोणी चुकीचं येईल ना चुकीचं, पण तो इंटरव्ह्यूच्या वेळी जेव्हा येईल त्यावेळेला आम्हाला कळेल, चला ते दाखवावं लागेल सगळं. मग तो 6 महिने असं परीक्षेची तयारी करे, तो कशाला फसवेल तर पकडला जाईल. तर त्याच्यामुळे त्याला पण एक जबाबदारीची जाणीव आहे विद्यार्थ्याला. होतं ना कधी कधी आपण पत्रकारितेत आहात, बरेच वेळा राशन कार्ड जे आहे ते सुभाषचंद्र बोसच्या नावाने टाकलं तर ते येणार. याचा अर्थ सिस्टीमचा दोष नाही, तो कोणाचा तरी माइंड विकृत आहे आणि तो त्याच्यात टाकून सांगतो मी असं मिळवलं. तर तू तुझं विकृत आहे म्हणून मिळालं, तू यंत्रणेचा सिस्टीमचा गैरवापर कर. आणि हे होतं सर्वच ठिकाणी होतं, सगळेचकडे होतं. तर ते आव्हान आमच्याकडे जे होतं या 2-3 गोष्टीचं. आणि मला सांगायला आनंद होतो की तशा त्यावेळी अशा प्रकारची सिस्टीम भारतामध्ये कुठल्याच पब्लिक सर्व्हिस कमिशन नाही. आणि एक पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या साठी युपीएससीचे चेअरमन असलेली एक कमिटी आहे, ऑर्गनायझेशन आहे. त्यात सर्वच राज्याचे चेअरमन त्याचे मेंबर असतात आणि हे निरनिराळ्या गोष्टी ज्या आहेत ते चर्चा करत असतात, काय चांगलं केलं पाहिजे याबद्दल बोलत असतात. अर्थात हे खूप बाहेर येत नाही, याला पब्लिसिटी दिली जात नाही, कारण ही संस्था वेगळ्या प्रकारची. तर त्यातही याची चर्चा झाली. आमचं हे जे आहे अनेकांनी युपीएससीने सुद्धा ते मॉडेल अडॉप्ट केलं. कारण याच्यामध्ये खर्च काही नव्हता, लोकांना अर्ज घ्यायला लागत नव्हता. 100 रुपयाचा अर्ज विकायचे आहे, हे 40 रुपयात व्हायचं, काम व्हायचं. कागद द्यायची गरज नाही, कागद शेवटी द्यायला लागतील. सर्वांना खूप फ्रेंडली वाटत होतं, त्यामुळे सगळ्यांना ते सहज ऍक्सेप्टेबल पण झालं. माझ्यासमोर जे आव्हान होते असे की हे 2-3, तर याच्यामध्ये बऱ्यापैकी मी यशस्वी झालो. आणि मला सांगायला अगदी आनंद होतो की त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते ते स्वतः माझ्या ऑफिसमध्ये एक दिवस आले, पूर्ण दिवस आले. आणि
मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला सांगितलं की या MPSCच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि जनरल थोरात ते चेअरमन होते. बर. तर ते महाराष्ट्राची MPSC झाली तर यशवंतराव स्वतः गेले होते तिथे. बर. आणि जनरल थोरात फार मोठं व्यक्तिमत्व हो. तर ते आले होते. त्याच्यानंतर त्याच्या 25 वर्षांनी एकदा शंकरराव चव्हाण आले होते. ते आले होते आणि त्याच्या 25 वर्षानंतर अशोक चव्हाण, तिन्ही चव्हाण नावाचे झाला, परंतु चांगल्या करता आले ते. आणि त्यांनी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तसं सरकारचं याच्यावरती नियंत्रण काही नसते. ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे, पब्लिक सर्व्हिस कमिशन शासनाच्या अंडर नसते. शासनाला पैसे द्यावे लागतात, मदत करावी लागते, पण शासनाची हुकूमत त्याच्यावर चालत. पण म्हणून ते स्वतः आले. मी येतो तुमच्याकडे, मुख्यमंत्र्याकडे झालं ते राज्याचे प्रमुख असतात, बरोबर, त्याच्याकडे गेलं पाहिजे. पण तेव्हा मीच येतो तुमचं ऑफिस पाहायला. आणि त्यांनी प्रश्न समजून घेतला. 25 वर्षामध्ये जे प्रश्न पेंडिंग होते त्या माणसाने एका दिवसात सोडवले. अरे वा. त्याचा आम्हाला फायदा झाला. निश्चित फायदा झाला. तर जे आव्हान आमच्या समोर होते, परीक्षा वेळेवर घेणं, त्या मला एका वर्षात नाही करता आल्या, पण मी 3 वर्ष प्रयत्न केला. तुम्ही त्या मार्गावर सुरुवात केली. आपण मी जेव्हा तिथून निघालो त्यावेळेस मात्र निश्चित ते वेळच्या वेळ परीक्षा सुरू झाल्या होत्या. कम्प्युटरायझेशन पूर्ण झालं होतं. इतकंच नाही, माझ्या आधी काही लोकांनी प्रयत्न केला की प्रिलिमची जी आन्सर शीट असेल ती आम्ही कार्बन लेसवर आणली. कार्बन लेसवर आणली म्हणजे तुम्ही जसं पूर्वी इंडियन एअरलाईनचं तिकीट यायचं, त्याच्यात डबल प्रिंट असायचे. एक कॉपी त्या कॅन्डिडेटला द्यायची आणि एक आपल्याकडे द्यायची. मी काय उत्तरं दिली ती माझ्याकडे पुरावा आहे. त्याच्यामुळे मग तपासणे आणि मला कन्मार्क मिळणे हा प्रश्नच मिटला. त्याच्या कोर्ट केसेस मिटल्या. खूप तरी फायदा झाला. पण तोटा काहीच नव्हता त्याचा. मी काय लिहिलं त्याची मला जर आन्सर शीटची कॉपी मिळाली तर तोटा काय आहे? म्हणजे छोट्या छोट्या बदलत नाही खूप मोठी क्रांती घडू शकते. माझा एक विश्वास होता की खूप मोठं असं काही नाही करायचं. जे साधारणतः विद्यार्थ्यांना किंवा तिथं जे लोक येतात त्यांना ज्या छोट्या छोट्या गोष्टी अडचणीच्या वाटतात त्या छोट्या छोट्या गोष्टी सोडत जायचं, तर त्या छोट्या छोट्या गोष्टीचा इफेक्ट खूप मोठा होतो. खूप लार्जर खूप चित्र रंगवायचं, त्याच्यामध्ये फायदा निश्चित होतो, पण त्याला खूप कष्ट लागतात आणि समोर ते त्या पद्धतीने जाईल की नाही माहिती नसते. सर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तुम्ही अनेक गोष्टी वेगवेगळ्या करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुम्ही आता खरं तर सविस्तरपणे सांगितलं. पण 2011 साली ज्या वेळेला तुमचा हा कार्यकाळ संपला त्यानंतर आज 9 वर्षानंतर तुम्ही या एकूणच सगळ्या आयोगाकडे किंवा या परीक्षेकडे कशा दृष्टीनं पाहता? तुमचा हा सगळा अनुभव काय सांगतो? तो रेडीमेड आज आमच्या विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार. 2011ला मी लोकसेवा आयोग सोडला. तर साधारणतः कसं असतं की सोडल्यानंतर ह्या कॉन्स्टिट्युशनल संस्था ज्या आहेत तर यासंबंधीचं काम किंवा याच्यावरती कुठल्या प्रकारच्या कॉमेंट किंवा असं साधारणतः असा काही कायदा नाही, परंतु अशी प्रथा आहे की त्याबद्दल फारसं बोलू नये, त्याबद्दलचा भारत हस्तक्षेप करू नये याच्यामध्ये आणि मतं देऊ नये त्याच्याबद्दल. प्रथा आहे अशी. तुम्ही तिथं होता तर म्हणजे माझा कारभार चांगला होता, आता बिघडलं किंवा मी असं केलं किंवा माहिती आहे साधारणतः काही त्याच्याकरता होतं काही काळ थांबावं, परंतु कुलिंग पिरियड म्हणतो आम्ही त्याला किंवा काही म्हणा. तर साधारणतः 2 वर्षापर्यंत मी याच्याबद्दल कुठंच त्याच्याबद्दलचं मत व्यक्त नाही केलं. पण 2 वर्षानंतर मात्र काही ठिकाणी बोलवलं, काही मुलांना मार्गदर्शन असेल, आणखी काही मुलाखती असतील, बरोबर अशा प्रकारचं निश्चित. पण ते एक म्हणजे ऑनररी सारखं, म्हणजे पैसे घेऊन नाही अशा प्रकारचं केलं. शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स. कारण तिथं व्यवसाय म्हणून असं करणं उचित नसतं. काही लोकांनी आम्हाला तसंही म्हटलं की तुमच्याकडे एवढा अनुभव आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना गाईड करायचं काम करा, एखादा तुमचा कोचिंग क्लासेस सुरू करा, त्याच्यामध्ये खूप विद्यार्थी येतील, खूप पैसे मिळतील. तर त्यांनी सांगितलं की जो माणूस अशा संस्थेचा प्रमुख असतो त्याला सगळंच माहिती असते. तिथलं अनेक गोष्टी तिथं सिक्रेट असतात. तर जेव्हा तो व्यवसाय करता तर असं माहीत असणाऱ्या माणसांवरती आरोप होऊ शकतात की तो मग तिथं अशा प्रकारे मदत करतो वगैरे वगैरे. ते करू नये.
म्हणजे तुम्ही त्याचं जे पावित्र्य आहे ते जपताय आजही असं म्हणायला हरकत नाही. बंधन नाही कायद्याचं, परंतु नैतिक बंधन, नैतिकतेने तुम्ही ते फॉलो करा. आधीच्याही लोकांनी ठेवले होते की मी पहिला होतो अशातला भाग नाही, आम्ही सुद्धा तशा प्रकारचे ठेवले. आणि ते म्हटलं काही वर्षानंतर कसं होतंय की तो इफेक्ट राहत नाही. आता मला जवळजवळ आज 9 वर्ष झाले आणि 9 वर्षात मी आधी 1-2 वर्षापासून मग इथे शाहू कॉलेज आहे पर्वतीजवळ, त्या मंडळींनी त्यांचं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांनी एक संस्था निर्माण केली तिथे. तर तिथे तुम्ही असं ऑनररी किंवा त्याचं काही प्रमुख व्हाल काय असं त्यांनी विचारणा केली, सुरुवात केली. आणि हो म्हटलं तिथं करूया. आणि मग आम्ही साधारणतः ग्रामीण भागातले जी वंचित मुलं असतील, जी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील, तिथं जातपात हा काही इश्यू ठेवला नाही, फक्त जे कमजोर असतील, आर्थिकदृष्ट्या गरीब असतील अशा मुलांसाठी मग काम करावं. आणि त्याकरता मग तिथं आम्ही स्पर्धा परीक्षा आणि स्किल डेव्हलपमेंट अशा 2 विषयाकरता तिथं सुरू केलं. स्पर्धा परीक्षेचं कामकाज मी बघायला लागलो. ओके. आणि स्किल डेव्हलपमेंटचं काम प्रभाकर देशमुख म्हणून इथे जिल्हाधिकारी सचिव झाले संधानाचे होते, ते बघायचे. आणि विनामूल्य तर नव्हे, पण नॉमिनल काहीतरी त्याच्याकरता फी ठेवून, कारण फुकट केलं तर त्याचं महत्त्व राहत नाही. बरोबर. म्हणून तिथं आणि आम्हाला या सर्व ॲक्टिव्हिटी करता राजकीय म्हणून म्हणणार नाही, पण शरद पवार त्या संस्थेचे अध्यक्ष होते, त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी मदत केली. त्यांनी तुम्ही हे कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता करता आर्थिक हे जे आहेत त्याच्याकरता काही ठिकाणाहून मदत मिळवून देणं, किंवा त्यांनी स्वतःच्या फॅमिली ट्रस्टमधून आम्हाला हे दिली. आणि राजकारण त्याच्यात अजिबातच नव्हतं, आम्ही त्याचं नावही सांगत नाही कुठे. आज हा विषय निघाला म्हणून बोलतो, नाही तर कधी आम्ही आमच्या ह्याच्यात कधी त्यांनी असं केलं. त्यांचा राजकीय प्रवास तो वेगळा आहे, राजकीय मत वेगळे आहे, प्रत्येक माणसाचं प्रत्येकाचं हे वेगळं असतं. हे जे आहे त्यांनी सुद्धा असं कुठे इन्सिस्ट न करता तुम्ही करा, चांगलं काम आहे, आणि त्यांनी पुढाकार घेतला. आणि मला तेच विचारायचंय सर की काय होतं, आज तुमचा एवढ्या सगळ्या वर्षांचा जो त्याच्यातला अनुभव होता, म्हणजे आधी तुम्ही परीक्षा दिली, मग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत राहिलात, मोठमोठ्या पदांवर तुम्ही कार्यरत राहिलात, म्हणजे पुण्यासारख्या एका महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्रमुख जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही काम केलं, आणि मग आयोगाचे अध्यक्ष झालात. पण हे ना सगळं खूप ऐकताना सगळ्या विद्यार्थ्यांना खूप इंटरेस्टिंग वाटतंय. पण मला ह्याच्या मागचा तुमचा विचार विचारायचा आहे की MPSC ही जी एक्झाम आहे, ही जी परीक्षा आहे, जी देण्यासाठी आज एक प्रमुख केंद्र आहे पुणे, हे तुम्हीच म्हणाला, हजारो लाखो विद्यार्थी इथे येत आहेत. या परीक्षेकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा जो दृष्टिकोन आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, आता तेच सांगतो मी की या संस्थेमध्ये काम करत असताना पुणे हे कोचिंग क्लासेसचं आणि MPSCची तयारी करण्याचं खूप मोठं एक माहेरघर झाल्यासारखं झालं. आणि मी MPSCचा अध्यक्ष होतो, पण मला विद्यार्थ्यांमध्ये अशा याच्यामध्ये मिक्स होता येत नव्हतं, ते रिस्ट्रिक्शन्स होते काही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना काय आहेत ह्या मी अध्यक्ष जरी असलो तरी मला खऱ्या अर्थाने कळल्या असतील असं मी ठामपणे सांगू शकत नाही. आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न काय असतात MPSC, त्याच्यानंतर त्यांचं करिअर काय असते, काय अडचणी जातात, त्यांना कसं वाटते, चान्सेस आहेत, क्वालिफिकेशन आहे, आणखी निरनिराळे प्रश्न असतात. पण मी बाहेर आल्यानंतर मग त्यांच्यात जेव्हा मिक्स व्हायला लागलो, तिथं काम करायला लागलो, तेव्हा मला लक्षात आलं की हे जे आता दिसतं हे वास्तव जे आहे हे आपण तिथून पाहत होतो त्याच्यापेक्षा वेगळं आहे. वेगळं आहे. आणि मग मी त्याचा अभ्यास केला, काही माहिती घेतली. आता याचा काही असं कोणी खूप पाहणी केली त्याची आकडेवारी आहे असं म्हणणार नाही, पण मग माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा MPSC करता मुलं तयारी करतात, तरुण असतात मुलं, पण स्पर्धा परीक्षेचं जो साधारणतः त्याचं वय जे असते, मी वय 25, 27, 29 असं म्हणणार नाही. तर जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेकरता उतरता, येता, त्या फील्डमध्ये येता, तर ते जे तुमचं आयुष्य असते ते फार लिमिटेड असते. ते साधारणतः 3 वर्ष असू शकते, 4 वर्ष असू शकते, पण साधारणतः 3-4 वर्ष बहुतांश असते. त्यानंतर तुमचा अनुभव वाढतो, ज्ञानही वाढते, पण पेपर लिहिण्याची कपॅसिटी तुमची कमी होते. म्हणजे असं नाही की मी 3 वर्ष परीक्षा दिली आणि 4थ्या वर्षी एकदम कुठल्या कुठे गेलो, असं होत नाही. निरनिराळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती असतात. कदाचित नवीन मुलं जे आहेत ते कॉम्पिटिशन करता उतरत असतात विद्यापीठामधून, फ्रेश असतात ते, त्यांना तुम्हाला कॉम्पिट करून म्हणजे रिफ्लेक्सेस कमी होतात. रिफ्लेक्सेस जे आहे आणि पेपर रायटिंग कपॅसिटी जी आहे ती कपॅसिटी जी आहे, सुरुवातीला तुम्ही जे येता
त्यावेळेस तुमची पहिले 2 वर्ष जी राहते हा. ती 3 आणि 4 वर्षांतर नाही राहत. म्हणजे हनीमून पिरियड कमी संपतो आपला. ज्ञान वाढते तुमचं, पण ज्ञान पेपरवर रिड्यूस करण्याकरता जे लागतात ते जमत नाही. म्हणजे मी थोडंसं अतिशयोक्ती होईल कदाचित, मी जर एखाद्या हेड ऑफ डिपार्टमेंटला जर एखाद्या विषयाच्या त्या परीक्षेला बसवलं तर तो कदाचित पास होणार नाही. ज्ञान त्याचा अगाध आहे. हो हो. पण मांडणी हा, आणि ते जे आहे तर असं तुलनाही करणार नाही मी, पण वास्तव वेगळं असतं. हो. आणि मग मी असं दिसलं की मुलं 5-5, 7-7, 9-9 वर्ष जे आहेत तिथे घालवतात आणि MPSC मग शिकवलं तुम्हाला की नाही एकच ध्यास काय ते MPSC तहसीलदारच होईल. आता कसं आहे की कॉम्पिटिशन वाढत. सर थोडासा वेडेपणा वाटतो तुम्हाला हा? तेच सांगतो मी की काय होतं की इच्छा आकांक्षा त्याकरता तयारी करणं थोडंसं वेळ होणं साहजिक आहे, व्हावं सुद्धा. पण साधारणतः आत्मपरीक्षण करावं की मी प्रयत्न करतो तर मला यश का मिळत नाही, तर मी किती वेळा प्रयत्न करावा. मला 10 वर्ष प्रयत्न करता येतात, पण मग 10 वर्ष मी प्रयत्न करतच राहावं का. तर मी असं सांगायचं लोकांना की साधारणतः तुम्ही 2-3 वर्ष जे आहे, 3 वर्ष 3 प्रयत्न जे आहेत ते तुम्ही हे करा, तुम्ही आत्मपरीक्षण करा. आणि तुम्ही मग A प्लॅनच्या ऐवजी B प्लॅन सुद्धा तयार करा स्वतःचा. नाही तर काय होतं की उपजिल्हाधिकारी होण्याच्या त्या संपूर्ण याच्यामध्ये शेवटी शिपायाची नोकरी मिळणे कठीण होऊन जाते. कारण त्यावेळेस तुम्ही आउटडेट होऊन जाता. निर्णय लोक तुमच्यापेक्षा हुशार लोक तिथे मिळतात. तेव्हा त्या 33 वर्षाच्या माणसाला काय करायचं, त्या कारकून घेऊन त्याच्यापेक्षा 22 वर्षाचं पोरगं बरं आहे, उत्साही आहे, धडपड करतं. मुलगी आहे, तिचं लग्न झालं, 2 मुलं झाली, तिला कशाला या पदावरती घ्यायचं. कसं होतं की त्याच्यात तुमच्याबद्दलचं तुम्हीच आहात, तुमचं ज्ञानही तुमच्याकडे आहे, परंतु जगाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. बरोबर आहे. म्हणून मी लोकांना सांगायचं की तुम्ही हे वास्तव घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. 3 लाख मुलं परीक्षेला बसतात, त्यातले फक्त 300 सिलेक्ट होतात. फायदा ते प्रमाण जर बघितलं सक्सेसचं तर 0.001 आहे. 0.001. तर याचा अर्थ नापास होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. प्रयत्न करू नये असं मी म्हणत नाही, प्रयत्न जरूर करावेत, आपली कपॅसिटी सिद्ध करावी. काय चुकतं, कुठं कमी आहो त्या कमी दूर करायची, पुन्हा आपण प्रयत्न करायचा. जगाचा नियमच आहे हा, त्यातून जायचं. पण समजा आपल्याला 2-3 वर्षानंतर शेवटी कसं कॉम्पिटिशन टफ असतं. इथं एका मार्काने बदलतं. 1 मार्क कमी पडला तुम्ही बाहेर होता, 1 मार्क जास्त मिळाला डेप्युटी कलेक्टर होता, 0वर होता. रिझर्वेशन्स आहेत, निर्णया गोष्टी आहेत. तर त्याचा अभ्यास केल्यानंतर मग मी मुलांना सांगायला लागलो की MPSCचं वास्तव जे आहे चांगली गोष्ट आहे. आणि कसं आहे, सरकारी नोकऱ्याचीच की सर्वस्व नाही ना. अनेक ठिकाणी आज खूप लोक येतात, तर जिल्ह्याला एकच कलेक्टर असतो. खूप लोक बसतात म्हणून 10 कलेक्टर करणार नाहीत. बरोबर. तहसीलमध्ये एकच असतो. तुम्हाला जास्त पाहिजे त्या पदावरून 10 तहसीलदार होणार नाहीत. सिस्टीम शेवटी तशीच आहे. पूर्वी होती, त्यात फारसा काही बदल नाही आहे. तर तुम्ही हा जो एक मार्ग आहे, या मार्गाचं तुम्ही जा, ह्या मार्गावर स्वतःला सिद्ध करा, यश प्राप्त करा. परंतु समजा त्यात मला यश प्राप्त, कारण यश न प्राप्त करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. तर तुम्ही दुसरा मार्ग सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये तयार ठेवा की तुम्हाला जगामध्ये जगायचं आहे आणि याला सामोरं जायचं आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. हे कसं होतं, लोकांना निगेटिव्ह वाटते कधी पण नाही, वास्तवता ही नेहमीच वेगळी असते. एक वाक्य पण आहे त्याच्यासाठी की ट्रूथ इज ऑलवेज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. म्हणजे वास्तव हे असंच असतं, आपल्याला ते कळत नाही. खूप सुंदर गोष्टी सर तुम्ही सुरुवातीपासून सांगता आहात. एक शेवटचा प्रश्न विचारतो आपल्या या सगळ्या गप्पांमधला. खरं तर तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या की काय करायला पाहिजे आता MPSCच्या मुलांनी, पण तरी सुद्धा एक जनरल तुम्ही काय सल्ला द्याल या सगळ्या मुलांना की जी आज सगळी मुलं या स्पर्धा परीक्षांकडे ओढली जात आहेत, वेगवेगळ्या फील्डमधली मुलं सुद्धा आज इकडे येत आहेत. काय सांगाल तुम्ही या सगळ्यांना की तुम्ही कशा पद्धतीनं तुमचा अप्रोच ठेवला पाहिजे? ते आता मगाशी जे म्हटलं मी, साधारणतः MPSCची तयारी करणारे किंवा यात भाग घेणारे मुलं जे आहेत ते प्रामुख्याने ग्रामीण भागातले आहेत. शहरी भागातले तर पुण्यातले जी मंडळी आहेत, जी शहरी भागातली आहेत, त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते निर्णय दुसरे फील्ड जे आहेत तिथं जातात. पण खेड्यातून आलेल्या लोकांना ते अजून PSI तलाठीच पाहिलेले असतो, त्यामुळे त्यांना तहसीलदारच व्हावं असं वाटतं, डेप्युटी कलेक्टरच व्हावं असं वाटते. परंतु पुण्यामधल्या माणसाला त्यांनी तो डेप्युटी कलेक्टर बघितला नसतो, बाकीचे संबंध येते, त्यामुळे तो बघतो की जग कुठे चाललं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे.
सर्व्हिसेस सेक्टर कुठे चाललं आहे. सरकारमध्ये सरकारवर इकॉनॉमिक्स किंवा याच्याबद्दल बोलणारे लोक आहेत असं म्हणतात की साईज जी आहे सरकारची नोकरशाहीची ही कमी केली पाहिजे. तुम्ही काही गोष्टी दुसऱ्या ॲक्वायर केल्या पाहिजेत आणि तुमचा कारभार त्याच्यामुळे सुधारतो. तर जॉब ओरिएंटेशन जे आहे किंवा सरकार आता पहिल्यासारखे तितके सक्षम ज्यात असतीलच असं नाही, परंतु बाहेर जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. तर तुम्ही बाहेर काय चाललं त्याचंसुद्धा ते सुद्धा बघा. परदेशात काय चाललं, आपल्या देशातच आणखीन आता तुमच्या आय टीच्या याच्यामध्ये बरोबर भारतातले कुठं लोक गेलेले आहेत. आय टीच नाही पण आता आय टीचे लोकांना आणखीन पुढच्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. मी बघाशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधलं म्हणतो. उद्या आता तुम्हाला वकिली सल्ले सुद्धा रोबोट द्यायला लागेल. रोबोट राहिला नाही, तो आता माणूस व्हायला लागला. त्याला ब्रेन नव्हता पूर्वी, तो कमांडवर असायचा, आता त्याला ब्रेन आहे आणि तो ते सांगेल पाहिजे. जगात उद्याचे आव्हानं कसे आहेत हे तुम्हाला पाहिलं पाहिजे. एमपीएससी, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर ठीक आहे, हे रेग्युलेटरी पद आहेत, त्याचा अभिमान आहे, वर्दी आहे, शान आहे त्याची, तुम्हाला खूप संधी मिळते काम करायची, जरूर ठेवा, नथिंग रॉंग. परंतु हे करत असताना दुसरं काय चाललेलं आहे ते सुद्धा जग फार वेगळं आहे आणि तिथल्या ऑपॉर्च्युनिटी याच्यापेक्षा जास्त आहेत. ओके, त्या सुद्धा तुम्ही पहा, त्या आत्मसात करा आणि त्याचा भाव वेगवेगळ्या मार्गाने. शेवटी तुम्ही असंही सांगतो पोरांना आता आजकाल, आणि वास्तव आहे की तुम्ही एवढं नॉलेज ॲक्वायर करता. ज्ञान ॲक्वायर केलेलं जे आहे, तुम्ही ज्ञानी होता, हे कधी वाया जात नाही. तुम्ही समाजाला एक चांगला माणूस म्हणून तुम्ही जाऊ शकता ना, पॉलिटिक्समध्ये जाऊ शकता, सोशल वर्क आणखीन काही असेल, पण हे वाया नसते जात कधी. तुम्ही समृद्ध होत असता आणि समृद्ध माणूस समाजाला काय व्हावा असतो. शेवटी बेसिकली जर बघितलं तर ज्ञान ॲक्वायर करण्याचं काय म्हणलं जातं, कशासाठी ॲक्वायर करायचं, चांगला माणूस होण्यासाठी. नोकरी मिळवणं हे नंतर आलं, पण चांगला माणूस तर तुम्ही व्हाल. बेसिक गोष्ट ज्ञानाची तीच आहे. तर आमचं म्हणणं आहे की शेवटी बेसिक गोष्टीवर तुम्ही या ना. फ्रस्ट्रेट कशाला होता. भयंकर केसेस फ्रस्ट्रेशनचे आहेत. नक्कीच. खूप महत्वाच्या गोष्टी सर तुम्ही आज सांगितल्या. खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात आमच्याशी. तुमचा एक वेगळा आस्पेक्ट या सगळ्याकडे पाहण्याचा आम्हाला मिळाला. आमच्या या कार्यक्रमात तुम्ही आलात, आमच्याबरोबर गप्पा मारल्यात, त्याबद्दल इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. निश्चित मी तुमचे आभारी आहे की माझे विचार मला व्यक्त करता आले, सांगता आले. नक्कीच. थँक्यू सर. धन्यवाद. ज्ञानाचा मूळ उद्देश माणसाला समृद्ध करणं असतो. त्यामुळं ज्ञानाने समृद्ध झालेला माणूस म्हणून सुद्धा आपण जगू शकतो. एमपीएससी, यूपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांबरोबरच अनेक वेगवेगळे मार्ग सुद्धा खुले आहेत. त्याचाही प्रत्येकाने विचार करायला हवा. आणि त्याचबरोबरीनं तेवढं एकच ध्येय न ठेवता आयुष्यामध्ये आपल्याला मिळालेल्या ज्ञानानं तुम्हाला अनेक वेगवेगळी ज्ञानाची दारं उघडी होऊ शकतात आणि तुम्ही काम करू शकता. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला स्वतःचा एक दृष्टिकोनही राहायला हवा आणि आपल्या जिज्ञासेला कधीही आपण सोडता कामा नये. यासारख्या अनेक गोष्टी आज आपल्याला सांगितल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष माननीय श्री मधुकर कोकाटे सरांनी. यासारख्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आम्ही आपल्यासमोर या कार्यक्रमातून घेऊन येत असतो. भेटूयात पुढच्या नवीन भागात अशाच एका खास पाहुण्यासह. आपण नक्की पाहत राहा. इन्फिनिटी अकॅडमी प्रस्तुत घे भरारी. नमस्कार.